मासूम लोग, फिर भी प्रशासन और पुलिस हाथ पर हाथ धरे बैठे हैं। मगर हम नहीं, जी हाँ, हमने बनाया इस खौफनाक साजिश का एक नाट्य रूपांतर। सुबह सुबह जब वो उठा तो वो खुश था, खेल रहा था, कूद रहा था। देखो किस तरह वो भागड़ रहा। इधर पहलवान भी अपनी दोनों बाइकों के साथ खुश था, खेल रहा था, कूद रहा था। देखो किस तरह वो भी भागड़ रहा। पर अचानक उसके अंदर का शैतान जाग उठा और उसने अपने ही सगे बाप को कर दिया टक्कर। झगड़ों का सिलसिला यही खत्म नहीं होता है। वो निकल पड़ा जीरो भाई बालाजी कंपनी में इंटरव्यू के लिए, जहां बड़े बड़े लोग इंटरव्यू ले रहे थे। और ये क्या देखा आपने, किस तरह वो अश्लील इशारे करके सेक्रेटरी को अपनी जाल में फांस रहा हो। और जैसे ही वो अंदर गया, कंपनी के मैनेजर ने उस पर सवालों की बौछार करी। पर उसने भी बड़ी कॉन्फिडेंस के साथ सभी सवालों के जवाब दे दिए। और जब इंटरव्यू से खुश होकर बॉस ने उससे हाथ मिलाया तो उसने उन्हें भी कर दिया डगर। इस मासूम सी हंसी पर मत जाइए। क्योंकि अब जो हम आपको दिखाने जा रहे हैं, उसे देखकर तो आपके रोंगटे खड़े हो जाएंगे, आपका दिल दहल उठेगा। और इतना ही नहीं, आपकी पल बनेगी आदमी भी एम्बुलाइज हो जाएगा। जी हाँ, वो दरिंदा झगड़ों का सिलसिला जारी रखते हुए पहुंच गया अपनी गर्लफ्रेंड से मिलने उसके घर पर। और बना दिया उसे भी डगर। तुझे हमने मोहब्बत का खुदा जाना बड़ी दूर हुई। अरे हमने ये क्या समझा, ये क्या जाना पत्थर के सना। उस खूंखार, खतरनाक, खौफनाक जंगली की इस दरिंदगी की हद तो देखिए। उसने अपने ही एक सगी माँ और यहाँ तक कि एक ही सावत्र माँ को भी कर दिया डगर। उसके इस मौत के खेल से छुटकारा पाने के लिए भगवान के रूप में आए हुए महान योगेश्वर तांत्रिक बाबा, वर्ल्ड फेमस साइकियाट्रिस्ट और उसकी असिस्टेंट जो कि एयर होस्टेस कम नर्स है, उसे भी नहीं बख्शा गया। उन सबको कर दिया दगर। फिर भी जी हाँ, अभी भी ये पुलिस हाथ पर हाथ धरे बैठे हैं। हॅलो, अरे काय रे शिल्प्या, कशा पायी फोन करतोय? काय म्हणतो? कुठं? कधी? खरं? असंय वय? अरे नाही जात न्यूज सांगितली बघ. अरे मग अरे आताच सांगतो की आज चालू आहे लाईव्ह टेलिकास्ट. हा तुझा पण आवाज येतोय.
हा चल ठेव तू आता. हा फोन ठेव. बातमी सांगायची ना. काय म्हणतो पार्टी? यायला पार्टीचं काय घेऊन बसलाय तू? अरे बसू की रातच्याला. हा चल 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 ठेव आता. हा ठेव. हा थँक्यू व्हेरी व्हेरी थँक्यू. मग त्याचं कसं आहे ना मंडळी मंडळी तो अभी अभी हमारे सनसनी के संवाददाता शिल्पा ने बताया कि कौत्या उसकी जाल से छूट गया है और बाजीराव का एक पुलिस पदक पहुंच गया है उस दरिंदे के घर पर. तो देखा आपने किस तरह हमारी सनसनी टीम ने इस कुत्ती को सुलझाते हुए कर दिया उस पाखंडी को बेनकाब. पर यही रुकने वाले नहीं है. हम दर्द बोचेंगे उसे. बैठ जाएंगे उसकी मांगती पर. हॅलो अरे आता कशा पण लावला फोन? आज सांगितली ना न्यूज घेतला ना तुला पण नाव. आता आईला तुम्हाला विश्वास पण नाही यार. अरे काय म्हणतो लावणी आता आहा आहा असे वय संपून जाईल म्हणतोय. अरे आलो की आता. गुड न्यूज गेली खड्ड्यात. नंतर सांगू आपण. हा आलो आलो. अरे तुला पण माहिती आपल्या लोकांना काय लागतं. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. हाय नजर प्याग
बिनकामाचे मित्र असतात यार. इथं माझे 12 वाजले ते सगळ्या मूर्त्या लपत लपत आणि म्हणे चल लावणीला. अरे ती सायकॅट्रिस्टची मूर्ती राहिली रे. बाप रे, काय तर म्हणे वर्ल्ड फेमस सायकॅट्रिस्ट. रे बरं झालं सगळ्या मूर्त्या लपवल्या. ते काय सनसनी न्यूज होती यार. आणि तो बाजीराव खरंच घरी आला तर लोचा झाला यार. आता कोण आलं? लोचा रे, लोचा झालाय. सगळा लोचा झालाय. काय 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 कुठं काय? अरे काहीच नाही रे. मी काय लपवलंच नाही. तुम्ही काय पाहिलंच नाही. काय एवढा का दमलाय? घरात कबड्डी खेळत होतात काय? कबड्डी 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 दगड नाही. कबड्डी कबड्डीचं माहिती आता. कबड्डी 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 सिंगमच्या आईला नमस्कार सांग. हेच बोललो मी तुला. सांग ना त्यांना. जीव दांडला? जीव दांडला? मी इथं डायरेक्ट तुझ्या घरात घुसलो म्हणून जीव दांडला? अरे एका कंपनीच्या मॅनेजरला मूर्ती केला म्हणून मोठा समजतो काय रे? सिंगम भाऊ काय करशील? हा पुढे यायचं नाही. काय करशील? पुढे यायचं नाही सिंगम भाऊ. अरे काय करशील? हात लावेन. लाव ना. हात लावेन सिंगम भाऊ. लाव ना. हात लावीन. लाव ना. अरे लाव ना. तेच तर हवंय मला. हात का तुलाच दिले. हा हात बघ. लयच भारी हो. बाजीराव सिंगमचा हात आहे. अरे तुझ्या सारख्यांना रात्र रात्र मारून कडक झालंय. माझ्या एका मिस कॉलवर ठाणा, मुंब्रा, नायगाव चे सारे हवालदार बस स्टँड टॅक्सी पकडून हजर होतील इकडच्या इकडं. अरे कधी तुला घेतला, कधी पकडला, कधी घालून पाडून मारला कळणार सुद्धा नाही. अरे आली रे आली, आता तुझी बारी आली. ही तुमची सगळी चरबी आहे ना? चरबी या वर्दीमुळे. वर्दी 5 मिनिटात या हाडाचा सापळा करीन. काय उरलंय का? मी बाजीराव सिंगम येडा येडा. तुमची आई हसली गालात. तू आजपर्यंत पोलिसांना फक्त चोरांच्या मागे पळताना, त्यांना पकडताना, त्यांना मारताना पाहिलं असेल, पण त्यांना कुत्र्यासारखा दबा दबा मारताना पाहिलं नाहीये. अरे बघता का त्याला? पकडा त्याला. जवळ सगळे बोलतो सांगतो, नाद करायचा नाही. हात लावीन. आता माझी सटकली रे. याची परत सटकली यार. किती वेळा सांगितलं इलेक्ट्रिक घाल, इलेक्ट्रिक घाल.
ओ थँक्स सर. अरे अंडू पांडू धोंडू बघता काय घरात अंडू बाजीराव सिंगमचा एरिया आहे आणि हात बांधले ना बांगड्या नाही तर दगड करायचा. बसणार नाही बोलतो सांगतो मी. हा बसणार नाही. हा अजून किती बसणार यार. हा हा पण बोलणार नाही मी आता काही. हा तुझा बाप पण बोले. भाऊ 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 भेट काढू नका भाऊ. भाऊ प्लीज भेट काढू नका भाऊ. भाऊ प्लीज. का रे तुला सटके. थँक्यू यार. नॉनसेन्स. भाऊ ही केस मला घेऊ दे. आधीच चोर नसतात. 6 महिन्यात एखादा सापड त्यालाही तुम्हीच मारता कुत्र्यासारखं धप्पा धप्पा. कोणी असलं तर आम्हालाच मारता कुत्र्यासारखा धपा धपा. नॉनसेन्स. त्याला बोललो भाऊ माझ्या इंटरव्ह्यूला 6 महिने राहिले भाऊ. ही केस मला घेऊ द्या भाऊ. घेऊन टाक. खरंच भाऊ घेऊन टाक. भाऊ खरं घेऊन टाक. भाऊ घेतला. अरे घे ना. तूच नाही तो दगडमॅन. हा मीच तो दगडमॅन. एक हात लावीन दगड करीन. हो रे धोंडू, एक हात लावीन दगड काढून टाकीन म्हणतो, पण 2 हात लावले तर काय होईल रे? नॉनसेन्स. पुन्हा दगडाचा माणूस कुठं आले रे गावठी? मजाक लावला का रे? तुमच्यासोबत तुमच्या या सिंगमला पण दगड करीन. काय बोलला? बस खाली. आत्ता तुला तुझी अवकात दाखवतो. अरे तो हवालदार बघ त्याच्याकडे. रिटायरमेंटला फक्त 6 महिने बाकी आहे. अरे हवालदार म्हणून कामाला लागला आणि हवालदारच बनून राहिला. आयुष्यात काहीच केलं नाही. अरे बिचाराची प्रमोशन सुद्धा झाली नाही, पण तरी तो आपलं आयुष्य प्रामाणिकपणे मेहनतीने हिंमतीने जगतोय. तू काय करतोय रे? ए दगड्या, तू काय करतोय? बोल ना. मी दगडासारख्या पैलवानाचा पोरगा आहे. त्याच दगडासारख्या पैलवानाला तू दगड करून आलाय. एवढंच काय, तुझ्या त्या 2-2 आया आणि तुझ्या त्या कळीसारख्या नाजूकशी आयटम तुझ्या टिंब टिंब द्यायच्या फुला फुला टिंब टिंब भांडण आपल्या दोघांच्या माझ्या आयटमचा येड्या फुल्या. ए तुझ्या बुल्या बुल्या सिंगम भाऊच्या बुल्या काढायच्या नाही. भाऊ माझ्या रिटायरमेंटला 7 महिने राहिले भाऊ. भाऊ मलाही देऊ द्या भाऊ. देऊन टाक. फुली. नॉनसेन्स. काय लावलं रे फुली फुली टिंब? आणि तुझ्या आयटमला तू दगड करून आला, त्याचा त्रास होत नाही? अरे होतो ना त्रास यार. त्रास होतो ना. कोण स्वतःच्या लाडक्या आई वडिलांना दगड बनवेल? कोण आपल्या बोलक्या प्रेयसीला अबोल बनवेल? मूर्तींवर माझी श्रद्धा नव्हती, पण ज्या लोकांवर श्रद्धा होती त्यांचीच मूर्ती झाल्यावर वाट लागली रे. आणि काय रे सुपर पॉवर करत ठेवतो त्याचं? अरे डोंगलाचा सुपर पॉवर यार. शाप आहे हा शाप. मला माझंच माहित नाही रे कोणत्या पापाची शिक्षा मिळते, पण त्याचा त्रास माझ्या घरच्यांना का? विठ्ठला पांडुरंगा, चूक झाली रे, माफ कर. झालं तुमचं समाधान? आणखी किती काळ भोगणार आहे पॅडी ही शिक्षा? पॅडीला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे आणि शेवटी काहीही झालं तरी तो आपलाच आहे. सांभाळून घ्या त्याला. आपलाच आहे म्हणूनच तर दंड दिला होता त्याला, नाहीतर तो वाहवत गेला असता. अगं माणसाचं आयुष्य म्हणजे काही कॉम्प्युटर प्रोग्राम नाही. Ctrl+Z दाबून केलेली चूक अंडू करता येईल. तुमचं म्हणणं पटतंय मला, पण तुम्हीही थोडं या 3G जनरेशनला समजावून घ्या ना. ओहो देवी, कोणत्या जनरेशन बद्दल बोलताय तुम्ही? त्या जनरेशन बद्दल
की ज्यामधले लोक महापूजेचा मान पटकावून आदर्श घोटाळे करतात आणि त्यातून सही सलामत सुटण्यासाठी पुन्हा आमच्याच दारी येतात. अहो, किमान याआधी लोक मूर्तींवर माया करायचे, परंतु आता तरी मला पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तरेत तरी त्या मायाच्याच मूर्ती दिसत आहेत. नाथ, या अशा घटनांमुळे पॅडीसारख्या लोकांचा मूर्तीवरचा विश्वास उडत चाललाय. कसा राहणार या पिढीचा मूर्तींवर विश्वास? बरोबर आहे, परंतु पॅडीला त्याच्या चुकांची जाणीव करून देणे गरजेचेच होते. प्रभू, आता जास्त कोड्यात नका टाकू. पॅडीला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे आणि त्यासाठी तो तुमच्याकडे माफीही मागतोय. माफ करा त्याला. ठीक आहे, युगानयुगे या स्त्रियांपुढे पुरुषांचे काय चालले आहे का? पॅडी, मी तुला माफ करतो. तुझ्या प्रिय व्यक्ती पूर्ववत होतील. तथास्तु. बरं झालं बाबा सुटलो एकदा त्या जेलमधून. सुटलो नाही, सोडवलं. हा? काय? हो, त्या विठू माऊलीने सोडवलं तुला या संकटात. हे बघ आरती, मला आता काहीच सुचत नाहीये. तू प्लीज थोडी शांत राहा. शांत? अरे केवढा वेळ शांतच होते ना मी. आणि तू शांत केलेलंस मला. मलाच काय, घरच्या सगळ्यांना शांत केलेलंस तू. हो ग, खरंच काय जाम लोचा झाला होता. काय करू यार, पण खरं सांगू, असं वाटतं त्या विठ्ठलाच्या कृपेने सुटलोय मी सगळ्यातून. एवढाच आदर तू तुझ्या आई वडिलांना दिला असतास ना, तर ही पश्चातापाची वेळ आली नसती तुझ्या. खरंच, ज्यांचं माझ्यावर खरं प्रेम होतं त्यांच्याच भावना खोट्या वाटायच्या मला. ही देवदर्शन, तीर्थयात्रा, मूर्तीपूजा हा सगळं प्रकार ना निरर्थक आणि ऑर्थोडॉक्स वाटायचा. पण जेव्हा मॉडर्नायझेशनचा गॉगल काढून पाहिलं ना, तरी सगळी दुनिया पोकळ वाटते ग. श्रद्धा असावी, पण ती एवढीही नको की अंधश्रद्धा ठरेल. बरोबर ना पॅडी? हा, पॅडी नाही, पांडुरंग. आजपासून फक्त पांडुरंग. इवन पांडुरंग साऊंड स्कूल नाही. हो ना. आपण निर्बंध राहू नये, वारंवार चुका करू नये. त्याहीपेक्षा त्या चुकांची आपल्याला जाणीव व्हावी, कोणाचा तरी धाक असावा, म्हणून त्या शक्तीला 33 कोटी वेगवेगळ्या मूर्तींच्या रूपात साकारलं जाते. कदाचित त्या देवाचं अस्तित्व नसेलही, पण ती शक्ती आहे एवढं मात्र नक्की. आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने पॅडीचा झालेला हा पांडुरंग आपल्या समोर नवीन आयुष्य सुरू करतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराज की जय.
हात